नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीचा आजचा ट्रेंड काय या आपल्या स्पेशल सत्रामध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि महिलांना रोज 9 दिवस असा प्रश्न पडलेला असतो की आज व्हाईट कलर आहे, आज ग्रे कलर आहे, उद्या येलो कलरवरती काही ना काहीतरी घालायचं आहे. म्हणजे रंग आणि साड्या, त्यांचे ड्रेस सगळं काही ठरलेलं असतं. पण त्याच्यावरती आपण आज घालायचं काय हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर आजचा ज्वेलरीचा ट्रेंड काय सुरू आहे हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत राजारामपुरी 6वी गल्ली. आपला एक स्पेशल कार्यक्रम आहे आज ट्रेंड काय आणि नवरात्रीचे दिवस आहेत. आज ट्रेंड काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही तुमच्या शॉपमध्ये आलेलो आहे. तर प्लीज मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव आकांक्षा पवार. इकडे फॉर्मिंगची ज्वेलरी भेटते. त्याच्यामध्ये 1 ग्राम 2 ग्राम दागिने असतात. त्याच्यावर गोल्ड प्लेटेड दागिने येतात. त्याच्यामध्ये एडीमध्ये अमेरिकन डायमंडमध्ये दागिने आहेत. गोल्ड प्लेटेडमध्ये मंगळसूत्र आहेत, मिनी मंगळसूत्र आहेत, लॉंग सेट आहेत, शॉर्ट सेट आहेत, नंतर डायमंड सेट आहेत. ते सगळे गोल्ड प्लेटेडमध्ये येतात आपल्याकडे. तर नवरात्री निमित्त तुमच्याकडे स्पेशल काय आहे बघूया चला. ज्या पद्धतीनं लेहंगा, चोली, साडी हे 9 दिवस वेगवेगळे आणि नटण्या मुरडण्याचे दिवस आहेत महिलांसाठी. तर कशाची डिमांड तुमच्याकडे जास्त आहे? त्यासाठी आपल्याकडे असे राजवाडी हार आहेत. हे नवरात्री घागरा चोलीवरती आपल्याकडे जातात जास्त भरपूर प्रमाणात. नंतर तसेच असं एडीमध्ये दागिने आहेत, डायमंडचे सेट आहेत ब्रायडलमध्ये. नंतर आपण आता ट्रेंड चालू आहे साऊथ इंडियन लुकचा, तर त्याच्यावर आपले असे टेम्पल हार आहेत. टेम्पल ज्वेलरीमध्ये अशी ज्वेलरी येते. आणि आता नऊवारी साड्यांचा भरपूर ट्रेंड चालू असतो, तर त्याच्यावरती असे साज, हे टेम्पल ज्वेलरीमध्ये असं आता साऊथचा लुक आहे तर ते ह्याच्यावरती जातं, टेम्पल ज्वेलरीमध्ये येतं. हे आता नऊवारीवर आपलं कोल्हापुरी साज, हे गादी ठुशी येतात. ठुशीमध्ये पण भरपूर प्रकार असतात. हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी येतात. हे असं ठुशींमध्ये पण खूप व्हरायटीज असतात. नंतर ही असं गादी ठुशीमध्ये एक गादी ठुशी येते. ही गादी ठुशीमध्ये असं वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी असतात. हे पण नवरात्रीमध्ये हो, नवरात्रीमध्ये नऊवारी साडीवर जाते. तसंच नऊवारी घागरा चोलीवरती म्हणलं तर हे असं राजवाडी हार म्हणून आहेत. हे जातात. राजवाडी हारमध्ये येतो हा. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. किंवा मग नंतर हे असे नेकलेस, शॉर्ट नेकलेस येतात. घागरा चोलीवरती पण चालू शकतात. नंतर आपण साडी वगैरे नॉर्मल फंक्शनला साडी वगैरे नेसतो त्याच्यावरती पण जाते. हे असे नेकलेस आहेत, शॉर्ट नेकलेस. आणि हे महाराष्ट्राची परंपरा म्हणून हे चिताक ओळखलं जातं. हे चिताक पण नऊवारी साडीवरती जातं. आपण घागरा चोलीवरती पण हे चिताक वापरू शकतो. नवीन काहीतरी म्हणून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न जेव्हा मुलींचा असतो त्यावेळी हे घागरा चोलीवरती पण घालतात आणि ते काहीतरी फॅशनचा एक ते म्हणजे भाग बनून जातं खरं तर. आता मध्ये मिसमॅचचा ट्रेंड आलता, त्याच्यावरती जीन्सवरती पण मुली चिताक म्हणून ते घालायच्या असं जीन्सवरती मिसमॅच करायसाठी. तसं ह्याच्यामध्ये हे आहेत. मध्ये 9 दिवस 9 साड्या 9 कलर चालतात. मग अशा आपल्याकडे 9 कलरचे असे चेंजिंग स्टोनमध्ये कानातले येतात इयरिंग्समध्ये. हे असे आपण चेंजिंग स्टोनमध्ये येतात. ह्याचे स्टोन चेंज करू शकतो आपण. म्हणजे 9 दिवस 9 कलरचे स्टोन चेंज करून आपण घालू शकतो. म्हणजे हे एकाच कानातल्यामध्ये चेंज फक्त स्टोन 9 दिवस 9 कलर चेंज करता येतो. असे बुगडीमध्ये येतात. हे पण नऊवारीवरती चांगले. किंवा घागरा चोलीवर नवरात्रीमध्ये चालून जातं. घागरा चोलीवरती हे असं वरती इयर कफ म्हणून
इयरिंग्स पण जातात हे. आणि हे आपल्याकडं तनमणीवरती कानातले आहेत, तनमणी असतो त्याला मॅचिंग म्हणून असं सोबत कानातले, त्याच्यामध्ये हे येतं. नवरात्रीमध्ये कसं मुली घागरा चोली वगैरे दांडियासाठी घालतात, पण आपल्या महिला कसं देवदर्शनासाठी साडीच प्रेफर करतात. मग त्यावरती आपल्याला नवीन नवीन ज्वेलरी, गोल्डमध्ये ज्वेलरी 12 महिने चालते. मग त्याच्यामध्ये आपल्याकडं गोल्ड ज्वेलरीमध्ये खूप व्हरायटीज आहेत. गेरू पॉलिशमध्ये असे झुमके, हे असं घागरा चोलीवरती आता नवीन प्रकारचे हे कुंदनवर येतं हे कुंदन हे diamond नवीनच मध्ये. आलेलं दिसतंय हो, काहीतरी. हे नवीन मध्ये पॅटर्न आहे असा. हे सगळ्यावरती प्रेफर होतं, म्हणजे ड्रेस असू द्या, साडी असू द्या, नऊवारी असू द्या, सगळ्यावरती चालून जातं. आता आपल्या इथं कसं तिरुपतीला जाऊन कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी पण लोक बऱ्यापैकी टुरिझम येतात. मग त्याच्यामध्ये इथं आपल्याकडे कोल्हापूरमध्ये साऊथ लुक जास्त चालू आहे. मग साऊथ लुकवर जाणारी ही अशी ऑरेंज शेडमध्ये आपल्याकडं ज्वेलरी उपलब्ध आहे. मग त्याच्यामध्ये टेम्पल हार येतात. साऊथ लुकवरती म्हणजे कसं ऑरेंज काटाच्या साड्या जास्त असतात. मग त्यावर मॅचिंग असं आपण ऑरेंज ह्याच्यामध्ये ऑरेंज शेडमध्ये बँगल्स आणतो. आता जर कस्टमर तुमच्याकडे खरेदीला आले की त्यांना हे खरेदी करायचं आहे, तर ह्याला आपण काय म्हणू शकतो, ह्याचं नाव काय आहे? गेरू पॉलिश. ह्याला बँगल्समध्ये टेम्पल बँगल्स म्हणून येतात अशा. त्याला गेरू पॉलिशमध्ये म्हणतो आपण, गेरू पॉलिश म्हणतो, टेम्पल सेट म्हणतो. तसं टेम्पल ज्वेलरीमध्ये येतं हे गेरू पॉलिशमध्ये. मॅट फिनिशिंगमध्ये येतं. आता सध्याला मॅटचा ट्रेंड जास्त चालू आहे. मॅट फिनिशिंगमध्ये येतं हे. ते घागरा चोलीवरती पण आपण हे सेट करून घालू शकतो, असं काही नाही साडीवरती. म्हणजे सगळ्या ह्याच्यावर प्रिपेअर होईल अशी आपल्याकडं ज्वेलरी आहे. नवरात्रीमध्ये आपल्या इथं जरदोशी लेहंगे मुली घालतात, त्याच्यावरती असे एडीमध्ये इयरिंग्स येतात, म्हणजे त्याच्यावरती जातात मॅचिंग वगैरे कलर्समध्ये, वेगवेगळ्या कलर्समध्ये मॅचिंग हे असे घालू शकतो आपण. नंतर ह्या अशा वेगवेगळ्या स्टाईलच्या नथी पण येतात. ह्या आता लेहंग्यावरती बऱ्यापैकी नथ घालून पाठीमागं हे येतं, त्याच्यामध्ये येतात. मुलींना आजकाल फक्त लेहंग्यावरती कसं काहींना नेकलेस घालू वाटत नाही, मग ते नुसतं इयरिंग्स, हेवी इयरिंग्स घालतात. मग त्याच्यासाठी हे असं घालू शकतात. अच्छा, म्हणजे ते कानाला सपोर्ट पण देतं आणि दिसायला लुक पण छान देतं. हे असं घालू शकतो आपण. म्हणजे आता हे टेम्पल ज्वेलरी किंवा काय गेरू पॉलिश म्हणतात, त्याला मॅचिंग कलर सगळं मॅचिंग मध्ये वगैरे गोल्डन साडीवर किंवा आपण साऊथ इंडियन लुकवर पण हे चालून जातं, लुकवरती पण हे असं जास्त करून गरबा लुक कंप्लीट करण्यासाठी वेल हा मुली वापरतातच. बऱ्यापैकी वेल हा लागतोच. आता आपल्या कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीला भरपूर प्रमाणात महिला दर्शनासाठी जातात. तर प्रत्येक वेळेस महिला असं एकसारखी ज्वेलरी प्रिपेअर करत नाहीत, मग वेगवेगळ्या ज्वेलरी घालल्या जातात. मग त्याच्यामध्ये महिलांची पसंती जास्त करून मोत्यांना असते, मोत्यांच्या ज्वेलरीमध्ये. मग त्याच्यामध्ये अशा बँगल्स येतात मोत्यांमध्ये, इयरिंग्स येतात, मंगळसूत्र पण मोत्यांमध्ये येतं. मग ते सगळं मोत्यांमध्ये प्रिपेअर करतात. तन्मणी असतात, नंतर ठुशी, मोत्यांमध्ये ठुशी, ते जास्त करून प्रमाणात घालतात. आणि आपल्या इथं कसं आता सध्याला सोन्यांचे रेट खूप हाय आहेत, त्यामुळं साधारण म्हणजे साधारण जी जनता आहे त्यांना असं खूप हाय रेंजचे घेऊ शकत नाहीत. मग आपल्या इथं कमी रेंजमध्ये आपल्याला अफोर्डेबल असेल तसं आपल्या इकडे दागिने भेटतात. आणि आपल्या इथं पॉलिशची गॅरंटी म्हणजे आपल्या इथं वर्षभर तरी ह्या पॉलिशला काही होत नाही, आणि जरी काय झालं तर आपल्याकडं रिप्लेसमेंट राहते, आणि 1 टाईम फ्री पॉलिश पण आपण करून देतोय. म्हणजे असं पॉलिशची आपल्याकडे गॅरंटी आहे, अशी 1 टाईम फ्री पॉलिश करून देतोय आपण. आणि कसं हे दागिने कसे गरम पाण्यात जास्त वापरले जात नाहीत. गरम पाणी किंवा परफ्यूम, गरम पाणी आणि परफ्यूम अवॉइड करायचं. परफ्यूमपासून थोडं लांब ठेवायचं, म्हणजे ॲसिड रिॲक्शन जास्त झाली नाही पाहिजे त्याच्यामध्ये. तर
आपण पाहतो की गरबासाठी जरी महिला किंवा मुली जात असल्या, त्या ऑक्साईड ज्वेलरी किंवा वेगवेगळे प्रकारचे दांडिया लूक करत असल्या, तरी सकाळी सगळ्यात जास्त करून देवदर्शनासाठी महिला आणि मुली जात असतात आणि त्यावेळीही त्यांचं नटण्याचं क्रेज काही कमी नसतं. त्यावेळी पण त्या नटून थटून आणि मस्त सजून जात असतात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. आणि त्यावेळेस साड्यांवरती आणि त्यांचे जे काही ड्रेस असतील, चुडीदार असतील, ह्याच्यावरती या गोल्ड ज्वेलरीचा त्या जास्त करून वापर करतात, असं म्हणणं आहे यांचं. आता मुली आपल्या इकडे गरबा खेळण्यासाठी जातात, मग ड्रेस प्रिपेअर जास्त करतात, म्हणजे अनारकली ड्रेस असतात. मग त्याच्यावरती अशी डायमंडची ज्वेलरी जास्त मागली जाते, म्हणजे डायमंडची ज्वेलरी घातली जाते जास्त करून. किंवा असे गोट येतात, मग गोटमध्ये प्लेन बँगल्स, त्याच्यामध्ये अनारकली ड्रेसवर असे प्लेन बँगल्स जास्त करून घालतात मुली, कडे टाईप असं त्याच्यामध्ये. हे सगळं दिसतंय छान, अगदी सोन्यासारखंच दिसत आहे, पण ह्याचे प्राईस कसे आहेत? कारण तेही लोकांना परवडलं पाहिजे. प्राईज आपल्याकडे अफोर्डेबल आहेत. आता हे डायमंड ज्वेलरीमध्ये आहेत ते 2,000पासून स्टार्टिंग आहे. त्याच्यावर पण आपल्याकडे 50% ऑफ चालू आहे. म्हणजे आता समजा 2,000चे बँगल्स असतील तर ते आपल्याकडे 1,000ला भेटतात, म्हणजे 50% ऑफ चालू आहे सगळ्यावर. तसेच आता ह्या बँगल्स आहेत गोल्डमध्ये, हे सेम सोन्यासारखं दिसतं, म्हणजे ह्याचे पॉलिश वगैरे सेम सोन्यासारखी असते. तर ह्याची पण प्राईस आपल्याकडं 8,500 आहे, तर त्याचे निम्मे होतात आपल्याकडे 4,225पर्यंत बसून जातं. तरी पण हे रेग्युलर दागिन्यांपेक्षा थोडेसे महाग आहेत, ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण म्हणजे कसं, ह्याचं फिनिशिंग सेम सोन्यासारखं येतं. म्हणजे जरी तुम्ही सोन्याचे दागिने आणि आपले दागिने कम्पेअर केलं तर त्याच्यात काही फरक वाटून येणार नाही, ते तुम्हाला सेमच दिसणार. हे गोल्ड प्लेटेडमध्ये येतं, त्यामुळे त्याच्यामध्ये फरक काही जाणवत नाही. हे कसं गोल्ड प्लेटेड असल्यामुळं ह्याची प्राईस जरा रेग्युलरपेक्षा जास्त आहे. तर नवरात्रीच नाही तर इतर वेळेस पण पुरुष पण ज्वेलरी वेअर करणं पसंत करतात, तर त्यासाठी तुमच्याकडं काय आहे? पुरुषांसाठी म्हणलं तर आता महिलांपेक्षा पुरुषांसाठी पण खूप व्हरायटीज आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये अशा रिंग्स येतात, हँड रिंग्स, नंतर असे कडे येतात. कड्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. हे असे कडे येतात, कड्या असं वेगवेगळ्या प्रकारचे कडे येतात. हे पण गोल्ड प्लेटेड कडे आहेत सगळे. प्राइस कसे कसे आहेत? हे आपल्याकडं आता सध्याला हे 800चं आहे, तर आपल्याकडे 50% ऑफ चालू असल्यामुळे हे 400पर्यंत बसून जातं, 400पर्यंत बसतं. म्हणजे प्राईजमध्ये पण कसं आपल्याकडं हाय प्राईसचं काही जास्त नाही आहे, म्हणजे अफोर्डेबल प्राईस आहेत आपल्याकडं, कमी किमतीत आपल्याकडं भेटून जाते सगळं. तसेच जेंट्समध्ये असे जेंट्स ब्रासलेट येतात, हे मोठ्या चेनमध्ये, ब्रॉड चेनमध्ये, लहान असं नाजूक चेनमध्ये. आता पुरुषांमध्ये कसं सचिन तेंडुलकर चेन जास्त प्रमाणात जाते. हां, असं सचिन चेनमध्ये आता ही अशी चेन येते, त्याच्यावर पेर म्हणून ब्रासलेट पण येतं. आता ह्याचा ट्रेंड पुरुषांमध्ये ह्याचा ट्रेंड जास्त चालू आहे आता सध्याला. हां, सिम्पल रेग्युलरसाठी अशा चेन येतात, म्हणजे ही मुली पण वापरू शकतात आणि मुलं पण वापरू शकतात आणि पुरुष पण वापरू शकतात. अजून एक सांगायचं झालं तर मुली नवरात्रीसाठी असे पैंजण खूप प्रेफर करतात, म्हणजे पैंजण खूप वापरले जातात. दांडिया खेळताना बघा, घागरा चोलीवरती किंवा नऊवारीवरती पण असे मोठे मोठे घुंगुराचे पैंजण वापरले जातात. हे घुंगूर पैंजण असे पैंजण वापरले जातात. ते आपल्याकडे गोल्ड प्लेटेडमध्ये पण अवेलेबल आहेत आणि सिल्वर प्लेटेडमध्ये पण अवेलेबल आहेत. असे खूप हेवी वापरले जातात दागिने. असं हे पण सिल्वर प्लेटिंग आहे. हां, हे सिल्वर प्लेटिंग आहे. हे पण आपल्याकडे प्रॉपर सिल्वरमध्ये आपल्याकडे भेटले जातात. आता नवरात्रीसाठी मुलींना जर दांडिया लूक कंप्लीट करायचा असेल तर आपल्याकडे असे हे येतात, कमर बेल्ट येतात घागरा चोलीवरती घालण्यासाठी. तसंच मारवाडी स्टाईलनं जर साडी वगैरे नेसली तर त्याच्यावरती प्रॉपर लूक आणण्यासाठी, दांडिया लूक आणायचा असेल तर त्यावर आपले असे कमर बेल्ट घातले जातात जास्त प्रमाणात. तसेच जर सिंपल लेहंगा चोली असेल तर त्याला हेवी लूक आणण्यासाठी हे असे ब्रॉडमध्ये
बेल्ट वापरले जातात, कमर बेल्ट असे वापरले जातात जास्त, किंवा नऊवारी साडी वगैरे प्रिपेअर केली असेल, घातली असेल तर हे असे वापरले जातात बेल्ट. तर टी व्ही नेक्स्ट मराठीतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद, कारण आमच्या ग्राहकांना तुम्ही आज दाखवलात की नवरात्रीला जो सगळ्यात मोठा प्रश्न पडतो महिलांना की आज काय घालायचं आणि उद्या काय घालायचं, त्याची सगळी उत्तरं तुमच्या एकाच शॉपमध्ये मला मिळालेली आहेत. तर काय सांगाल ग्राहकांना? सगळ्या ग्राहकांना आपल्या नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.